मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतापले, बेजबाबदार ठेकेदारांवर कडक कारवाई करण्याचे दिले आदेश। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई गोवा महामार्गाची केली पाहणी। महामार्गाची अवस्था पाहून मुख्यमंत्री संतापले। कामात दिरंगाई आणि बेजबाबदार ठेकेदारांवरती मुख्यमंत्री संतापले। मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे गणेश उत्सवापूर्वी पूर्ण करणार, मुख्यमंत्र्यांचं पुन्हा एकदा कोकणवासियांना आश्वासन। गेली 17 वर्ष मुंबई गोवा महामार्गाचं काम सुरू आहे, अद्याप देखील पूर्ण झालं नाही। वेळोवेळी या ठिकाणी शासनामार्फत आश्वासनं देण्यात येत आहेत, मात्र ठेकेदार हे काम वेळेवर पूर्ण करत नसल्यानं महामार्गावरील कोकणवासियांना गेली कित्येक वर्ष खड्ड्यातूनच प्रवास करावा लागतोय। त्यातच गणेशोत्सव हा कोकणातील गणेश भक्तांचा मोठा सण आहे। यावेळी मुंबईहून कोकणाकडे जाणाऱ्या गणेश भक्तांची मोठ्या संख्येने वाहतूक कोंडी होते। वाहनधारकांना देखील तारेवरची कसरत तर या महामार्गावरून प्रवास करावा लागतो। अनेक वर्ष हा महामार्ग अपुरा अवस्थेत असल्यानं नागरिक देखील वेळोवेळी या महामार्गावरती उपोषण आणि आंदोलन करताना पाहायला मिळतात। अशातच 8 दिवसांपूर्वी जन आक्रोश समितीच्या मार्फत आंदोलन करण्यात आलं होतं। मात्र या आंदोलनाच्या ठिकाणी स्थानिक आमदार भरतशेठ गोगावले यांनी जाऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या ठिकाणी पाहणी करण्याचं आश्वासन दिलं होतं। त्याचीच पूर्तता आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली। पनवेल पलसपे फाटा ते पोलादपूरमधील कसोटी बोगदापर्यंत मुख्यमंत्र्यांनी पाहणी दौरा केला। यावेळी रस्त्यावरील खड्डे आणि अपूर्ण काम पाहून मुख्यमंत्री ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर ती प्रचंड संतापलेत। ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे या ठिकाणी अपघात होत असून नागरिकांचा नाहक जीव जातोय। अनेक वर्ष खड्ड्यातून नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे या रस्त्याचं काम जे ठेकेदार करतायत आणि जे पळून गेलेत अशा सर्व ठेकेदारांवरती कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत। मुंबई महामार्गावरील खड्ड्यांचं काम अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून बुजवलं जातील असं देखील आश्वासन दिलंय। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। त्यांना मी सांगितलेलं आहे की कुणालाही सोडू नका, बिलकुल कुणाची गय करू नका। जे लोकांच्या जीवाशी खेळतायत त्यांना बिलकुल जेलमध्ये टाकलं पाहिजे। तेव्हा पैसे घेत आहेत, फुकट रस्ते करतात का ते? हे पैसे घेऊन देखील या कामाची वाट लावणे, कामाला विलंब करणे, काम डिले करणे आणि त्यामुळे ॲक्सिडेंट होऊन माणसं मरणे, याला जबाबदार हे बेजबाबदार कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि म्हणून यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना मी दिल्यात आणि त्याप्रमाणे कारवाई होईल। मी प्रिकास्टचे पॅनल पाहिले नाहीत, अख्खा रस्ता त्याच्याने तयार होतो। प्रिकास्ट पॅनल आम्ही तिकडे बनवले आणि ते इथे येऊन फक्त लॉन्च केले, त्यामुळे रस्ता कंप्लीट तयार होतो। जसं आम्ही मुंबई नाशिक जो ठाणे नाशिक हायवे आहे तिथं देखील हीच मेथड वापरली। आज तुम्हाला फरक जाणवेल, नाशिकला 8-8 तास लागत होते, आज 3.5 तास लागत आहे ट्रॅव्हल टाईम। तर यामध्ये देखील आता पाऊस जोरात पडतोय म्हणून पावसामध्ये जे मटेरियल टिकेल ते आम्ही लावतोय आणि पावसानंतर हे सर्व रस्ते जे आहेत हे रस्ते युद्धपातळीवर होतील, वेळेमध्ये पूर्ण होतील, अशा प्रकारची काळजी आम्ही घेऊ। 7 सप्टेंबर बनवलेले आहेत, त्या टीम काम करतायत। इथे सर्व टीम मिळून एकत्र कुणाचं काम आहे, नॅशनल हायवे आहे का PWDचं आहे असं बघायचं काम नाही, सगळ्यांनी एकत्र येऊन आणि याच्यामध्ये अनेक लोक SMC सारखे आम्ही घेतले आहेत। आम्ही आमच्या प्रशांत ठाकूर असतील, आणखी काही जे या उद्योगामध्ये काम करतात तर त्यांना देखील आम्ही सांगितलं की तुमची मॅनपॉवर मशिनरी या ठिकाणी तुम्ही द्या आणि जेणेकरून जवळ याचं जे काही RMC प्लॅन्ट आहे तिथून हे RMC मटेरियल उचललं, त्यामध्ये हार्डनर मिक्स केला आणि बाकी जे काय त्याच्यामध्ये फायबर पण आहे, याचा टिकाऊपणा राहण्यासाठी या सगळ्या मेथडचा वापर केलेला आहे पहिल्यांदा।